बातमी रायगडमधून रायगडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रचाराला सुरुवात झाली आहे। भाजपा उमेदवारांकडून घरोघरी प्रचारावर भर दिला गेलाय। वहाळ गावात प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असून उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार करायला सुरुवात केली आहे। तर उमेदवारांनी विजयाचा विश्वासही व्यक्त केलाय। या उमेदवारांसोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। पाहूयात। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आजपासून जे आहे ते प्रचाराचा नारळ फुटलेला आपल्याला पाहायला भेटतोय। भाजपचे उमेदवार निकिता खारकर आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मॅडम, काय सांगाल, घरोघरी जाऊन आज प्रचाराची सुरुवात केलेली आहे, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? काय प्रतिक्रिया म्हणजे प्रतिक्रिया देण्यासारखी गोष्ट आहे, कारण की आमच्या कपाळावरूनच कळत असेल। मी 4 वेळा कुंकू पुसलेले आहेत, किती वेळा तरी माझं कपाल भरलेलं आहे। त्याच्यावरून समजते वाल गावात आम्हाला काय रिस्पॉन्स आहे आणि वाल गावात आम्हाला खूप मतदान, प्रचंड मतदान होणार आहे। आणि विरोधकांना बोलायला तोंडच नाही की वाल आपला गाव आहे, वाल आमचा गाव आहे आणि आमच्या गावाचं प्रेम मी बघून त्यांना सर्वांना धन्यवाद बोलेन। आणि या जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर, वहाल पंचायत समितीवर झेंडा आमचाच रोवणार, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। एकूणच पंचायत समितीचे उमेदवार वितेश म्हात्रे आपल्यासोबत आहेत। सर, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? घराघरात पोहोचत आहात, आजपासून प्रचाराचा नारळ फोडलेला आहे, मतदारांचा कशा पद्धतीने प्रतिसाद आहे? नक्कीच आम्ही नवखे तरुण आहोत। आम्हाला सर्व युवकांकडून आणि ज्येष्ठांकडून पण आशीर्वाद मिळत आहे। आम्ही प्रत्येक घराघरात पोहोचत आहोत। 2 दिवसा अगोदर अपघाती निधन झालेलं अजितदादांचं, त्यामुळे आपल्या प्रचाराचं 2 दिवस वाढलेले आहेत। त्या आम्हाला प्लस पॉइंट आहेत, अजून लोकांपर्यंत पोहोचू आणि आमची विकास कामं आणि आम्ही काय करणार आहोत हे लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत। एकूणच मतदाराचा कौल कोणाकडे देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।